नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुका म्हणजे मुंबई आणि पुण्याच्या मध्यवर्ती असलेला सोन्याचा तुकडा, पण धनदांडग्यांना इथल्या जमिनीविषयी फारच मोह आहे. तर भ्रष्ट महसूल व्यवस्थेला हाताशी धरून धनदांडग्याने पुसाने येथील शेतकरी कुटुंबाला भूमिहीन केलेलं आहे. आणि या संदर्भात शेतकऱ्यांनी अनेक वेळा ज्या धनदांडग्यांनी भूमिहीन केलेलं आहे त्याकडे विचारणा केली असता त्यांना धमक्या दिलेल्या आहेत. या संदर्भामध्ये शिरगाव परंदोडी पोलीस स्टेशनला अर्ज पण दिलेला आहे. तर प्रत्यक्षात काय घडलंय हे पुसाने येथील जे शेतकरी आहेत त्यांच्याकडनं आम्ही जाणून घेतोय. काय नाव तुमचं आणि काय घडलं नेमकं? माझं नाव सुरेश शिवराम वाजे, राहणार पुसाने. बरं, तुमची शेती कधी विकत घेतली, त्यामध्ये खरेदी किती घेतली आणि बाकी कशी घेतली? आमची शेती 2009 मध्ये घेतली. म्हणजे आम्ही ह्याचा सातबारा केला होता 329 गट नंबरचा. 329 गट नंबरचा सातबारा केल्यानंतर आम्हाला म्हणजे नाही का आम्हाला त्याच्यामध्ये फसवणूक केली आमची. त्याच्यामध्ये आम्हाला सांगितलं की बाबा ती जमीन माया मिसेस शोभा सुनील बर्ने यांच्या नावा करायची आहे आणि सुनील नामदेव बर्ने यांनी हे आम्हाला बोलवलं होतं. तर ते बोलावल्यानंतर आम्ही तिथे गेलो सगळे. तर त्यावेळेस तो बोलला की माझ्या बायकोच्या नावावरती ही जमीन करायची आहे म्हणून आम्ही तिथे गेलो सगळे. तर त्यांनी सगळं सगळ्यांना बोलवलं आणि जमीन ही माझ्या वडिलांच्या नावावर होती. वडिलांच्या नावावर असताना त्यांनी आमच्याकडून सगळ्यांचे डॉक्युमेंट हे केले, सगळ्यांचे पटापटा सह्या घेतल्या. आम्हाला काय माहीत नाही कशावरती घेतल्या. ते द्यायची होती 329 गट नंबर. पण त्यांनी त्याच्यामध्ये काय केले, सगळे गट नंबरचे आमचे कोणते गट नंबर? 459 आणि 461 हा गट नंबर घेतला. ह्याची फसवणूक केली आम्हाला. आता राहते गरबी आहे आमच्या तिथे. आम्हाला राहायला तिथं जागा बी नाही आहे, काही नाही. आम्हाला डायरेक्ट जमीन हे केलंय, भूमिहीन केलंय आम्हाला. बरं, या संदर्भात तुम्ही चौकशी केली का त्यांच्या? त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं? आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्यांना बोललो की नाही का असं कसं काय केलं. तर ते बोलले की जमीन माझ्या नावावर झालेली आहे, तुम्ही जर परत हे केलं तर तुमचं मुर्दा पाडतो, मग गोळ्या बिळ्या काढतो तुम्हाला, नाही तर हातपाय बांधून तुम्हाला धरणात टाकतो. हे अशा धमक्या दिल्या आम्हाला. तिथं जाऊन शिवागाळ्या केल्या आम्हाला धक्काबुक्की केली त्यांनी तिथं. काय नाव तुमचं आणि काय घडलं नेमकं? तुम्हाला भूमिहीन केलेलं आहे, वडिलोपार्जित जमीन होती तुमची. सावित्रा प्रकाश ठाकर. आम्ही गेलतो त्यांच्या घरी, पण आम्हाला त्यांनी हाकलून लावले. बरं, काय मागणी आहे तुमची? आमची जमीन आम्हाला परत द्यावा त्यांनी. काय नाव तुमचं, काय सांगाल? गणपत शिवराम वाजे. आमची जमीन 2009 मध्ये व्यवहार झाला आणि त्यांनी फसवणूक केली. आणि मी पुसाने मावळ येथे राहतो आणि मानगावचे सुनील शोभा भरणे यांच्या नावा करून त्यांनी त्याच्या नावावर सुनील नामदेव भरणे त्यांनी करून घेतली, फसवणूक केली आमची. मी एवढं बोलून सांगतो. तुम्ही आता शेतीमध्ये सध्या काय लावलंय? आम्ही शेतीमध्ये आता सध्या भात वगैरे लावलेलं आहे आणि आमचं जीवनच त्या भातावरती. बरं, मग या संदर्भात तुम्ही कुठे कुठे ज्या वेळेस तुमचं 2025ला जे खरेदी खत केलं, त्या जे बनावट डॉक्युमेंट करून घेतलं तुम्ही सांगताय, त्याचं खरेदी खत करून घेतलं आणि नावं पण त्यांची लागलेली आहेत. या संदर्भात कुठे कुठे काय तुम्ही हरकत घेतली? आम्ही ह्या संदर्भात हरकत अर्ज केला. हरकत अर्ज दावून मंडळाधिकारी गेलो. मंडळाधिकारी गेल्यानंतर त्यांनी सुद्धा आमचा अर्ज फेटाळला. आमच्याबद्दल काही तक्रार नोंदवली नाही, काही नाही. त्यांनी त्यांच्याच ह्याने निकाल दिला आणि त्याच्यानंतर पोलीस चौकीला आलो. त्यांनी सुद्धा अर्ज घेतला नाही आमचा. त्यांनी सुद्धा आमचा अर्ज फेटाळला गेला आहे. तर हे वाजे कुटुंब आहे पुसाने येथील, आणि ह्या कुटुंबासोबत म्हणजे मावळ तालुक्यामध्ये अशिक्षितपणाचा फायदा घेत अनेक धनदांडगे शेतकऱ्याला 1 एकर म्हणून 1 हेक्टरचं डॉक्युमेंट करून घेतात आणि शेतकऱ्यालाही कळत नाही. जे अशिक्षित शेतकरी आहेत त्यांच्यासोबत अशा घटना झालेल्या आहेत. हे पुसाने येथील वाजे कुटुंब आहे. या वाजे कुटुंबाची जे आहे की प्रथम यांनी 329 गट नंबर जो आहे तो त्यांनी खरेदी दिला होता, पण त्यासोबत 459 आणि 461 हा
लिहून घेतला त्यांनी आणि 2009ला हे डॉक्युमेंट बनवलं आणि 2025ला त्याचं खरेदी खत नोंदवलं. जेव्हा खरेदी खत नोंदवलं त्यावेळेस तलाट्यांनी ह्यांना नोटीस पाठवली होती आणि नोटीस पाठवल्यानंतर शेतकऱ्याला जाग आली की आपण फसलो गेलो. तर आता ह्या शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. तर मावळ तालुक्यामध्ये अनेक फसवणूक प्रकरण होतात की आश्चर्य असं आहे की दुय्यम निबंधक कार्यालयामधनं जे डॉक्युमेंट केलेले आहेत ते डॉक्युमेंट चोरीला जातात आणि अशा घटना या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये घडलेल. आज या शेतकऱ्याला भूमिहीन करण्याचा हा जो प्रयत्न झालेला आहे की खोटे डॉक्युमेंट खोटे दस्तावेज मोठ्या प्रमाणात होत आहेत. शेतकऱ्याला सांगतात की आम्ही तुम्हाला सुविधा देतो आणि सुविधेच्या नावावर पण सह्या घेतल्या जातात. तर आता पुढचं पाऊल काय आहे तुमचं की तुम्ही मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे गेले होते का? हो, त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी त्यांना बोलवलं होतं. बोलल्यानंतर तो बोलला की आम्ही काय आपसाप मिटून घेऊ. आम्ही आपसाप मिटवण्यासाठी त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी डायरेक्ट बोलले की आमदार काय माझा बाप आहे का? माझा बाप आहे का आमदार? काय करणार आहे तुम्ही? माझ्याकडे कशाला आले? मग तुम्ही त्या आमदारकडेच जा. ही घटना जी बोलले ते. मग आम्ही त्याच्यानंतर त्यांच्या पायापडणी केली भरपूर. त्यांच्या पुढे रडलो खूप. आम्ही त्यांचं हे केलं. बरं नाही, तो आम्हाला म्हणला तुम्हाला तो नुसता टाळाटाळ करायचा नाही का? नुसता तो बोलायचा ठीक आहे बघू करू हे करू एवढं करू. कारण का की तो फक्त सातबाऱ्यावरती नाव येण्यासाठी तो हे करत होता. आता त्याचं सातबाऱ्यावर नाव आलं. आता तो आम्हाला धमक्या देतोय. आम्हाला म्हणतो की तुम्ही कसं पाऊल टाकता काय करता म्हणला बघतो म्हणून. आम्हाला फोनवरती पण माणसांचे फोन वगैरे करतो किंवा आमच्या शेतात येऊन तिथं आम्हाला धमक्या वगैरे देतोय तो. तर मावळच्या या शेतकऱ्यावर अन्याय झालेला आहे. मुळामध्ये मावळमधली जमीन ही सगळ्यांनाच हवीशी वाटते. पण जमीन मिळवण्यासाठी तुम्हाला काय 5 लाख रुपये रोख दिल्याचं त्या दस्तावेजवर सांगितलं जातं. एकही रुपया दिलेला नाही आम्हाला. एकही रुपया आम्हाला कसलाही मोबादला काही रुपया बी दिलेला नाहीये आम्हाला त्यांनी. अजिबात एकही रुपया दिलेला नाही. आम्ही करायचं काय सांगा तुम्ही? आम्हाला शेवट याच्यावर पर्याय नाही. आम्ही ना सहकुटुंब सहपरिवार सगळे विष खाऊन आम्ही मरून जाऊ. आम्ही ह्याला आम्हाला आहे ना, मी मावळचे सुनील अण्णा शेळके यांच्याशी हात जोडून विनंती करतो की या घटनेला आम्हाला काहीतरी द्यावा, न्याय द्यावा आम्हाला. आम्ही हीच प्रयत्न आमची त्यांच्याशी आहे. शेतकऱ्यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे साकडं घातलेलं आहे. काय तुमचे डॉक्युमेंट आहेत? तर यामध्ये शिरगाव परंदोडी पोलीस स्टेशनला यांनी फसवणूक बनावट दस्तवेज करून तयार करणे व विश्वासघात धमकी देणे, गुन्हेगारी धाकदपट आणि जमीन हडपणे व भूमिहीन केल्याबद्दल तक्रार अर्ज दिलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट झालेले आहेत सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी त्यांनी जोडलेले आहेत. यामध्ये जे काही 2009चं डॉक्युमेंट आहे हे, त्यानंतर हे दुसऱ्या गटाचं डॉक्युमेंट आहे आणि त्यानंतर हे 2025ला त्यांनी खरेदी खत नोंदवलेलं आहे. तर मावळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जमिनीमध्ये गैरव्यवहार होतात आणि आता तर जर तुम्ही खरेदी खत केलं तर दुसऱ्याच दिवशी नोंद धरली जाते. 15 दिवसामध्ये सातबाऱ्याला नाव येतं. मग खरेदी खत झाल्यानंतर या शेतकऱ्याला मानसिक त्रासामधनं सामोरं जावं लागतंय. तर मावळामधील पुसाने येथील हे जे वाजे कुटुंब आहे हे हवालदिल झालेलं आहे, न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि वडलोपार्जित जी त्यांची जमीन होती आज ती जमीन ही धनदांडग्याच्या घशामध्ये गेलेली आहे. आज ह्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तर बघूयात की या ठिकाणी त्यांना 5 लाख रुपये रोख दिल्याचं सांगितलं जाते. दस्तामध्ये तशी नोंद केली पण अद्याप त्यांना पैसे भेटलेले नाहीत. जर बँकेमधनं जर त्यांना चेक दिले असते तर हा पुरावा राहिला असता. तर वाजे कुटुंबाला न्याय भेटतोय का ते भूमिहीन होतात याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे. तर वाजे कुटुंबाला न्याय नाही भेटला तर त्यांनी सामूहिक विष प्राशन करण्याचा इशारा दिलेला आहे. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.